माय माऊली नमस्कार. महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सखाराम महाराज भाग 17 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भागावरनं पुढचा भाग सुरू. देव आयता घरी आला. काय? देव आयता घरी आला. महाराजांच्या संतपीठाची जी कुळपरंपरा आहे त्यानुसार महाराजांच्या गादीवर बसणाऱ्या सत्पुरुषास आपल्या सवे एक पांडुरंगाची मूर्ती सतत बाळगावी लागते. 10 उंगळी उंचीची ही पांडुरंगाची मूर्ती म्हणजे पंढरपूर येथील युगे 28 विठेवर उभा असणाऱ्या पांडुरंगाची सई सई प्रतिकृती आहे. पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मूर्तीवर असलेले सर्व प्रसाद चिन्हे या मूर्तीवर मुद्रांकित झालेले आहेत. महाराज या मूर्तीस प्राणपलीकडे जपत असत. आजही महाराजांच्या संतपीठाचे वारसदार सत्पुरुषी मूर्ती तितक्या श्रद्धेने निष्ठेने आपल्या सवे बाळगतात. रोज तिची तिन्ही त्रिकाळ सेवा करतात. नित्य सहस्र तुळशी पत्र वाहिल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असा या पीठासीन सत्पुरुषाचा नियम. ही दशांगुळी उंचीची पांडुरंगाची मूर्ती महाराजांना कशी मिळाली याचे गोड कथा आपण आता ऐकूया. ऐकताना एकदा अंमळनेर येथे महाराज आपल्या पर्णकुटीत देवपूजा करीत असताना एक वृद्ध तपस्वी साधू झोपडी समोर येऊन उभा राहिला. महाराजांना त्याने बाहेरूनच हाक मारली. ती ऐकताच महाराज पर्णकुटीतून बाहेर आले. समोर एक तेजस्वी साधू उभा. हे पाहून त्यांनी त्यास पर्णकुटीत येण्याची विनंती केली. त्यास साष्टांग नमस्कार घालून त्याचे आशीर्वाद घेतले. साधूने पर्णकुटीचे चौफेर निरीक्षण केले आणि तो महाराजांना म्हणाला, बंधो, ज्ञानधारणा करण्यासाठी जागा खूप खूप सुंदर आहे, सुचिरभूत आहे. मला येथे ध्यानधारणा व पूजा करायची वाटते. तुमची काही हरकत तर नाही ना? महाराजांनी त्यावर प्रसन्नता व्यक्त केली आणि म्हणाले, माझी मुळीच हरकत नाही. आपणास जेवढे दिवस येथे राहून ध्यानधारणा करायची असेल तेवढा काळ तुम्ही येथे निसंकोच राहा. महाराजांची अनुभूती मिळता साधूंनी नदीवर जाऊन स्नान केलं. मग पर्णकुटीत आसन मांडलं. देवपूजा आरंभली. त्या साधूंच्या नित्यपूजेच्या देवात हुबेहूब पांडुरंगाची प्रतिकृती असलेल्या एका लहानशा देखण्या मूर्तीने महाराजांचं लक्ष वेधून घेतलं. ती मूर्तीच तशी सुलक्षणी रेखीव चित्त वेधून घेणारी होती. तिला पाहताच कधी नव्हे पण महाराजांच्या मनात ती मूर्ती आपल्याजवळ असावी अशी इच्छा निर्माण झाली. साधूभावांची पूजा सुरू असताना महाराज त्या मूर्तीकडे डोळ्यात प्राण एकवटून एकटक पाहत होते. साधू मोठा अधिकारी पुरुष होता. त्याने अंतर्ज्ञानानेच महाराजांच्या मनातील इच्छा ओळखली. पूजा आटोपल्यानंतर तो महाराजांना उद्देशून म्हणाला की, हे बंधो, ही मूर्ती तुझ्या मनात भरली हे मी जाणतो. ही मूर्तीच तशी देखणी सत्वशील आहे. आता पावे तो अनेक जण या मूर्तीच्या मोहात पडले, पण त्या मूर्तीचं मोल देणं त्यांना शक्य झालं नाही. एका भक्ताने तर या मूर्तीसाठी 1000 सुवर्णमुद्रा देण्याची तयारी दर्शवली होती, पण ही बहुमोल मूर्ती मी त्यास दिली नाही. तुझ्या मनातील पांडुरंगाबद्दलची आस पाहून असं वाटलं की ही मूर्ती तुला द्यावी, कारण तुझ्याजवळ ती सुरक्षित राहील असा मला विश्वास वाटतो. तेव्हा या मूर्तीचं तू काय मोल देऊ शकतोस ते मला सांग. ते पटलं तर ही मूर्ती मी त्याच क्षणी तुझ्या स्वाधीन करीन. पुढची वाट ठरेन. साधू महाशयाचं निवेदन ऐकून महाराज पर्णकुटीत आपल्या भागी असलेल्या देवघराजवळ गेले. पांडुरंगाची मनोभावे पूजा केली, प्रार्थना केली. हाती एक तुळशीपत्र घेऊन आले. तुळशीपत्र साधू महाशयाच्या हाती ठेवून महाराज म्हणाले, या मूर्तीचं पैशाने मोल करण्या इतका पैसा माझ्यासाठी नाही. भक्तीच्या पेठेत तुळशीपत्राचं मोल खूप आहे, तीच मी जाणतो. तुळशीपत्राखेरीज तुम्हाला देण्यासारखं दुसरे अन्य अनमोल माझ्याजवळ नाही. मला क्षमा करा. साधूस भक्तीचं मोल होतं. प्रसन्न होऊन त्याने तुळशीपत्र स्वीकारून आपल्या जवळची मूर्ती महाराजांच्या स्वाधीन केली. साधूस मोठा आनंद झाला. कृतकृत्य झाल्याचं समाधान झालं. साधूने आपली कथा महाराजांना शांत चित्ताने ऐकवली. म्हणाला, बंधो, मी मूळ प्रयाग येथे वास्तव्य करणारा सैन्याशी साधू. आयुष्यभर
या मूर्तीच्या भजन पूजनात मी माझं जीवित वेचलं. पण अलीकडे वृद्धत्वामुळे देहाचा भरोसा उरला नाही. देह ठेवण्यापूर्वी ही भगवंताची मूर्ती पुन्हा सत्पात्र सत्पुरुषांच्या स्वाधीन करावी अशी इच्छा होती. भगवंताने स्वप्नात दृष्टांत देऊन तुझे नाव सांगितले आणि मूर्ती तुझ्या स्वाधीन करावी अशी आज्ञा केली. या दृष्टांतानुसार तुझा पत्ता शोधत शोधत मी इथवर आलो. तुझी परीक्षा पाहिली, तुझी ओळख पटली, माझं काम झालं. मी तर एक संन्यासी साधू, मला पैशाची गरज कसली? पण परीक्षा पाहण्यासाठी मी तुला ह्या मूर्तीचं पैशात मोल सांगितलं, पण ते काही खरं नव्हे. तू जे तुळशीपत्राचं मोल दिलंस त्यास तुझ्या साधुत्वाची श्रीमंती मला पटली. मी भगवंताची मूर्ती तुझ्या इच्छेनुसार सत्पात्री दिली. आता समाधानाने हा देव सोडायला मी मोकळा झालो. साधू महाशय मग महाराजांच्या पर्णकुटीत 1-2 दिवस मुक्काम करून राहिले. त्यांनी मूर्तीच्या पूजा अर्चेचे नियम महाराजांना समजावून सांगितले आणि जसे आले तसे निघून गेले. महाराजांना अशीच एक लालजी नावाची मोठी सुंदर मूर्ती 40गाव येथे मिळाली. ही कथा सुद्धा मोठी गोड आणि सुरस आहे. ती आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. हरे नमः. पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय.